नमस्कार मंडळी. जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, माझा भाऊ आलेला आहे म्हणून ना आज स्पेशल असा मेन्यू आहे. त्याआधी तुम्हाला प्रिशूची गंमत दाखवते. बघा, खाली सर्व तयारी करायची चाललेली आहे आणि प्रिशूला ना खालीच जायचं आहे. काय करणार, ती आता जरा जास्तच मस्तीखोर झालेली आहे म्हणून तिला खाली टाकलं. आई एक एक वस्तू तिच्या पुढली उचलत आहे आणि ती एक एक नवीन नवीन वस्तूकडे जात आहे. आता तुम्ही म्हणाल, खाली गादी टाकून या सर्व गोष्टी करायच्या आहे का? तर नाही, अजिबात नाही. प्रिशूला खाली खेळवायचं होतं त्यामुळे गादी टाकलेली. आता गादी गुंडाळून घेतली आणि बाकी तयारी करायची चाललेली आहे. तर माझी बहीण इथे पोटॅटो मॅश वगैरे करत आहे, चटणी बनवत आहे. सर्व तयारी त्या सर्वांनी करून घेतली आणि त्यानंतर बघा, हे सर्व मला देऊन दिलं. आज ना मी काहीच तयारी केली नाही, फक्त सामान आणून दिलेलं आहे आणि बाकी सर्वजण तयारी करतात आहे. आता मी माझ्यासाठी वेगळं बनवती आहे आणि बघा, एका साईडला माझी प्रिशू झोपली आहे. मी इकडे यासाठी बसलेली आहे कारण प्रिशू सारखं उठत होती म्हणून मला तिला घ्यावं लागायचं. असो, माझ्यासाठी ना इथे मी मस्तपैकी बनवते आहे. तर ना सर्व गोष्टी मिक्स आहे, म्हणजे पाणीपुरीसुद्धा आहे, दहीपुरीसुद्धा आहे आणि शेवपुरीसुद्धा आहे. ज्यांना जे जे खायचं ते खायचं. आता मला जेव्हापर्यंत पाणीपुरी खायची इच्छा झाली तोपर्यंत मी पाणीपुरी खाल्ली. आता मी दहीपुरी करून खाते आहे आणि त्याचबरोबर ना मी शेवपुरीसुद्धा खाल्ली. मनसोक्त असं सर्वांनी खाल्लं. बघा, मी माझ्यासाठी रेडी करून घेतलेलं आहे आणि आता मी हे खाऊन बघते. खरंच ना सर्व गोष्टी खूप जास्त टेस्टी झालेल्या आहे. जेव्हा माझा भाऊ येतो ना त्यावेळी आम्ही असं स्पेशल काहीतरी करतो. असं काही करायचं असलं ना की स्वयंपाकाला असते सुट्टी. आणि बघा, सर्व आवरता वाजलेत 11:15 आणि आता आम्हाला झोपायचं आहे. माझी प्रिशू तर केव्हाची किती छान शांत झोपी गेली आहे आणि आता मी सुद्धा झोपते. चला, या मिनी व्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला ते मला नक्की सांगा. बाय.